इंचलकरंजीत पाणी रोखल्याच्या अफवामुळे तणाव. मनसेचे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना निवेदन. इंचलकरंजी शहरात पाणी रोखल्याच्या संदर्भात काही संघटनांकडून सार्वजनिक ठिकाणी केली जात असलेल्या वक्तव्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन वगैरे करण्यात आले आहे. मनसे इंचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की इंचलकरंजी शहरात अनेक दिवसापासून प्रोसेस उद्योग बंद असल्याने वस्त्रोद्योग, यंत्रमाग व्यवसाय तसेच संबंधित हजारो कामगार व कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या उद्योगावर अवलंबून आहेत. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर विविध संघटनांकडून आंदोलन सुरू असून प्रदूषणमुक्त नदीसाठी मनसेचा विरोध नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले. मात्र प्रदूषणाच्या मुद्द्यावरून इंचलकरंजी शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्यास आरोप त्यांनी केला आहे. निवेदनात काही संघटनांकडून पाणी रोखण्याबाबत सार्वजनिक वक्तव्य केली जात असल्याचे नमूद करत अशा प्रकारची भाषा वापरल्यास शहरातील सुमारे 4 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक तणाव वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. मनसेने प्रशासनाकडे 4 प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये इंचलकरंजी शहराचे पाणी रोखण्यासंदर्भातील वक्तव्याची तातडीने दखल घेणे, सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्यावर कारवाई करणे, बंद प्रोसेस उद्योग सुरू करण्यासाठी सकारात्मक स्तरावर तोडगा काढणे आणि पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर सर्व संबंधित पक्षांची संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिक, कामगार व उद्योगांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मनसेने दिला आहे. सेनेच्या वतीने प्रांतांना आम्ही निवेदन देण्यात आलं. संदर्भ असा होता, गेले 2 महिने झालं अंकुश संघटना आंदोलन करत आहे, त्याबद्दल शंका नाही आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये, गेल्या 15 दिवसामध्ये त्यांचं स्टेटमेंट इंचलकरंजी शहराबद्दल चुकीच्या पद्धतीने येत आहे. त्यांनी इंचलकरंजीला पाणी अडवू कुरुंदवाडमधून असं त्यांनी काल पण तसं स्टेटमेंट दिलं. उद्यापासून 14 तारखेपासून आम्ही ते पाणी अडवू असा स्टेटमेंट देत आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण की पाणी अडवायला त्यांना कोणी अधिकार दिलं? त्यांनी जे आत्तापर्यंत जे आंदोलन करत आहेत, इंचलकरंजीमधलं शिरोळमधलं पंचगंगा नदी, इंचलकरंजीमधली पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे. त्या पाणी प्रदूषण असल्यामुळं त्याचा होणारा शेतीवर परिणाम आणि ते जे आंदोलन करतात त्या आंदोलनाला आमचं कोणतेही शंका नाही की प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे, पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे असं इंचलकरंजी नवं अखंड जिल्ह्याची इच्छा आहे. पण पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे ह्याचा अर्थ असं नाही की इंचलकरंजीला आम्ही पाणी अडवू, हे चुकीचं आहे. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. त्यामुळे त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथं निवेदन देण्यात आलेलो आहोत. कारण की पंचगंगा नदीचं उगम जिथून होते तिथून विविध घटकातून पंचगंगा नदी प्रदूषण झालेले आहे. त्यामुळं कुठंतरी प्रशासनाने हे अगोदर उपाययोजना करणं गरजेचं होतं. कारण प्रदूषण महामंडळ असेल, महानगरपालिका असेल, आणि याच्यावर उपाययोजना करून आणि कुठंतरी पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे. हे कायदा सुव्यवस्था कुठंतरी बिघडू नये हे ताबडतोब प्रशासनाने लक्ष घालून याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने परत जर अंकुश संघटनाकडनं जर वक्तव्य आलं, जशाच तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रस्त्यावर उतरू.